हा एक व्हिडिओ बनवतोय व्हेजिटेशनवर. व्हेजिटेशन शिकागो आणि ग्रेट लेक्स एरिया. कारण काय झालं, ग्रेट लेक्सला मी जवळजवळ 4 वेळा शिपवरती असताना येऊन गेलो. त्यामध्ये शिकागो, मिल्वॉकी, दुलूथ हे सगळ्या पोर्टमध्ये 3-4 वेळा येऊन गेलेलं आहे. आणि त्यानंतर मग नेहा इकडे राहायला आली, त्यामुळे मी शिकागोला आणखी 3 वेळा आलो. आता ही माझी जवळजवळ 7वी वेळ आहे शिकागोला यायची. मग म्हटलं इथलं व्हेजिटेशन चा जरा अभ्यास करूया. आणि का अभ्यास करूया, तर शिकागो हे शहर म्हणजे लँडलॉक्ड आहे असं हे नाहीये, पण त्या ग्रेट लेक्स वरती आहे. ग्रेट लेक्स हे गोड्या पाण्याची इथे लेक्स आहेत, समुद्रासारखी आहेत. आणि मिशिगन लेक वरती हे शिकागो शहर वसलेलं आहे. आणि ह्या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे शिकागो शहर हे वेदर साठी फार प्रसिद्ध आहे. वेदर म्हणजे अनयुज्युअल वेदर, व्हेरिंग वेदर, किंवा याला विंडी सिटी म्हणून सुद्धा म्हणतात. शिकागोची ऍक्च्युली लॅटिट्यूड आहे 41 डिग्री आणि लंडनची लॅटिट्यूड आहे 51 डिग्री. तरी शिकागोचं वेदर हे जास्त थंड आणि हिवाळ्यात पुष्कळ इथे बर्फ पडतो. त्यामुळे इथलं म्हटलं बघूया आपण काय व्हेजिटेशन असतं. तर बघूया काय काय प्रकारची झाडं ह्या प्रदेशात असतात ती. हे तुम्हाला मी शिकागोच्या सोसायटीमध्ये जवळपास जी झाडं आहेत ती इथे दाखवतोय. हे बघा कशी आहेत ती नेचेसारखी झाडं आहेत. हे सुरूचं झाड आहे, पाईन ट्री. आणि सगळ्या झाडांची पानं अशा तऱ्हेची असतात की ज्याच्यावर पाणी आणि बर्फ हा अजिबात टिकून राहणार नाही आणि लगेच खाली पडेल, अशा प्रकारची झाडं असतात. त्यांची पानं जी आहेत ना, त्याचा मला विशिष्ट आकार फार म्हणजे नोटीस करावासा वाटला, की आकार असा एजिस त्याचे असतात ना, ते कात्रे असे असतात, म्हणजे हेक्सॉ ब्लेड सारखे. त्यामुळे पाणी आणि बर्फ टिकून राहत नाही. बघा पानं अशी विविध आकाराची आहेत. हे पानं तर तुम्ही बघितलं, हे आपल्या मेपल ट्री सारखं आहे. मेपल ट्री ही कॅनडात पुष्कळ होतात आणि त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर सुद्धा मेपल ट्रीचं पानच असतं. ही छोटी छोटी श्रब्स आहेत, ज्याला फुलं येतात. आणि इथे 3 सीझन असतात ऍक्च्युली. एक सीझन म्हणजे स्प्रिंग, दुसरा समर आणि फॉल आणि विंटर. त्यातला विंटर आणि फॉल हा सिव्हिअर असतो आणि टेम्परेचरची रेंज असते साधारण 40 डिग्री प्लस ते -30. त्यामुळे ही सगळी झाडं त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात आणि त्याची म्हणून अशी ही रचना आहे. ती मला फार बघावीशी वाटते आणि मला नोटीस मी केली, म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करत आहे. तर विविध प्रकारची झाडं ही सगळी श्रब्स आहेत आणि आता जुलै महिना आहे, त्यामुळे त्याच्यावर फुलं पुष्कळ आलेली आहेत. आणि हे बघा कसं आहे ते, हे झाड टोटली वेगळ्या प्रकारचं झाड आहे. हे पण एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे आणि याला फुलं पण आहेत सुंदर आलेली. आणि अशी पंचकोनी, अष्टकोनी वगैरे अशी पानं असतात आणि कात्री पानं असतात. हे बघा इथे पण दिसतात, ही सगळी कात्री पानं आहेत. आणि ज्यायोगे की बर्फ आणि पाणी क्विकली विरून जाईल किंवा त्याच्यावरती वाऱ्याचा सुद्धा जरा कमी परिणाम होईल असं मला वाटतंय. म्हणून ही अशी त्याची रचना केलेली आहे, निसर्गानेच रचना केलेली आहे. हे बघा कसं पान आहे ते, त्रिकोणी आकाराचं पान आहे आणि एजिस सगळी कापलेली आहे तशी. का तर पाणी आणि बर्फ लवकर निसरून जाण्यासाठी. ही सोसायटीतली झाडं दाखवतोय. हे लिलीचं झाड आहे आणि लिलीला बघा किती सुरेख फुलं आलेली आहेत. सोसायटीत आमच्या
इथे हे शिकागोच्या सोसायटीत हे अशी झाडं लावलेली आहेत विविध प्रकारची. पाऊस जवळजवळ वर्षातला संपूर्ण वर्षभरच पडत असतो. दर 2-3 दिवसांनी पाऊस पडतो आणि वारा तर खूप असतो, म्हणून सुद्धा ही अशी रचना असावी या पानांची. बघा कशी आहेत पानं, अशी अनेक आकाराची पानं, विविध प्रकारची. हे आता इथे सोसायटीमध्ये लेक आहे, गोड्या पाण्याचं अर्थात आणि नॅचरल. कारण ग्राउंड वॉटर लेवल पुष्कळ असते, पाणी तर मुबलकच आहे. आणि त्या लेकमध्ये ह्यांनी त्याचा वापर करून इथे फाउंटन पण लावलेलं आहे. आणि हे लेकच्या बाजूला व्हेजिटेशन. इकडे पिंपळाची पण झाडं आहेत लेकच्या बाजूला. आणि चिमण्या ओरडतायत तो पण आवाज आपण ऐकू शकतोय. इथे आपल्याकडे जशा हाऊस स्पॅरो असतात तशा इथे चिमण्या त्याच टाईपच्या इथे आहेत. त्या पण इथे ह्या वातावरणात सर्व्हाइव्ह करू शकतात. चिमण्यांचं बघा किलबिलाट येतो ऐकू. ही बघा पानं कात्री कात्री अशी कशी आहेत ती. असं विविध व्हेजिटेशन मी तुम्हाला दाखवलंय. हे झाड आपल्या आपट्याच्या झाडासारखं आहे आणि वारा आला की पानं कशी बघा सुरेख हलतात ती, आणि हलताना फार सुंदर दिसतात पानं, म्हणून त्याचं मुद्दाम शूटिंग घेतलं आहे. म्हणजे जसे बिल्ले हलतात ना तसं दिसतं. तर आवडलं मला ते. असं हे जस्ट आम्ही इथे आता नॉर्थ एंट्री पॉईंट आहे येलोस्टोन नॅशनल पार्कची, तिथल्या सिटीमध्ये आहोत. This is a universal plant. This is a universal plant, which we call it as people or पिंपळ. पिंपळ म्हणतो किंवा people, universal plant. आणि this plant is there also in Chicago, where temperatures are going -30, -20, so severe winter with snowing for 3-4 months, minus temperature, these plants are surviving. So that is why the pimple is having very big importance and value even in India. So this पिंपळाचं झाड आहे, त्याला अश्वत्थ असं पण म्हणतात. म्हणजे संपूर्ण जगात कुठेही वाढू शकेल असं. हा पाईन ट्री आहे ही, आणि हे पाईन ट्रीचा कोन, आणि हे कोन सुकून खाली पडले ना की फार सुंदर दिसतात. आणि असे मी आणलेत शोकेसमध्ये ठेवायला, फारच सुंदर असतात. हे बघा, असे सुकून पडले ना की ते असे दिसतात नंतर. हे पाईन ट्री. आम्ही इथे नॉर्थ वेस्ट अमेरिकेच्या भागात 2 तिथे नॅशनल पार्क आहेत. एक आहे येलोस्टोन नॅशनल पार्क आणि दुसरी आहे ग्रँड टेटॉन. आणि ह्या नॅशनल पार्क मध्ये म्हणजे आपल्याकडे अभयारण्य असतं तसा प्रकार. तर तिथे बर्फाळ प्रदेश असतो. हे सुद्धा इथे डोंगरावर आपण दिसतोय. इथे या डोंगरावर समोर हा बर्फच आहे ऍक्च्युली. हा बर्फ स्नो पडलेला आहे म्हणून व्हाईट दिसत आहे. आणि इथे या सगळ्या सुरूची झाडं, पाईन ट्री सगळ्या आहेत. आणि पाईन ट्रीची खूप मोठी जंगलं आहेत. तर हा रस्ता आणि असं हे जंगल, म्हणून हे सुद्धा एक त्यातलाच प्रकार आहे, व्हेजिटेशनचा प्रकार, की जे +40 to -30 एवढ्या डिग्री टेम्परेचरचं व्हेरियन्स ऑफ टेम्परेचर सर्व्हाइव्ह करू शकतात आणि या हवामानात वाढू शकतात. तर
तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला आणलेली आहे. कशी वाटली हे जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे तुम्हाला अशी विविध माहिती मिळत राहील.